पैसे आपने लिख के रखे हुए हैं। और एक चीज़ है तो आप मंत्री साहब को बता देना कि साहब आप नियम की बात करो ही मत बोलना, पैसा कैसा देना की नाही आमच्या नियमावलीमध्ये बसत नाही, पुस्तकामध्ये बसत नाही आहे, कॉपरेटिव्ह मयात झाली तर अंतिम संस्कार मी होऊ देणार नाही, तर तुमच्या ऑफिसमध्ये ते बॉडी आणून ठेवणार। मी असा लोक मरू लागले, आपण बसलेले आहे, 50,000 रुपये पगार घेत ते चालणार नाही। मंत्री साहेबांना हे स्पष्टपणे सांगा की साहेब पैसे खाताना आणि पैसे ज्यांचे वेळ आलेली आहे, जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आलेली आहे तर थोडासा नियम पुस्तकात ठेवा आणि यांनी सरकार करू शकतं। म्हणजे हेच मंत्री आहे ना जे रस्त्यावर उभे राहून काय सांगितलं होतं, दिलीप वळसे पाटील होते ना, काय सांगितलं होतं, आपण मीटिंगमध्ये होतो, किती महिने सांगितलं होतं, 3 महिने। मग आम्ही वेळे आहे का सगळं की तुम्ही एक मंत्री असून अशा प्रकारचं आश्वासन देतो फक्त पडून जाण्यासाठी। आता समजा उद्या मुख्यमंत्री येणार असेल किंवा कोणी मंत्री येणार असेल आणि सगळ्या लोकांना घेऊन जाऊन मी एअरपोर्टला त्यांचा घेराव करतो, शहरामध्ये येणार, हे सगळे लोक त्यांना जाऊन घेराव करणार। पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, आज भेट घेतलीत, काय उत्तर दिलीत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, काय सांगा? एक मोठं आंदोलन आदर्शच्या बाबतीत आम्ही 1 वर्षापूर्वी एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आम्ही काढलं होतं इथे हंडा मोर्चा, थाली मोर्चा, आणि त्याच्यानंतर आज 1 वर्षानंतर जेव्हा आम्ही रिव्ह्यू घ्यायला आलेलो आहे तर फक्त रिकव्हरी आणि जे प्रॉपर्टीज त्यांनी सेल केलेले आहे त्याच्यातून त्यांना 3 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे। आता 3 कोटी रुपये त्यांनी काय केलेले आहे तर ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले आहे। आज रिव्ह्यू करताना अनेक गोष्टी समोर आलेल्या आहे की किती कॅज्युअल अप्रोच आहे, DDR ऑफिसच्या असू द्या किंवा कलेक्टर ऑफिसच्या। हे लोक म्हणतात की नाही कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित आहे, आम्हाला सँक्शन मिळत नाही आहे, मग मंत्री साहेब म्हणतं की नाही आपल्याला पैसे कशा वाटप करायचे आहे ते आपल्याला बघायला पाहिजे नियमावली। मी काय म्हणतो की जेव्हा पैसे हे खात होते तर त्यावेळी सगळे नियम पाळत होते का? आता पैसे तुमच्या FD मध्ये ठेवून काय उपयोग आहे? 40 लोक आतापर्यंत मयत झालेले आहे। अनेक असे वयोवृद्ध लोक आहे की ज्यांना ऑपरेशन करायचं आहे, आपल्या स्वतःचा, आपल्या परिवारातल्या कोणत्या सदस्याचा, मुलीचं लग्न करायचं आहे, अनेक असे आहे की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ॲडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे, कुठे आहे तर FD मध्ये आहे। आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की 25,000 रुपये चे जे ठेवीदार आहे 25,000 रुपयेचे, तर किती लोक आहे ते 26,557 लोक आहे, 26,000। आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे? 5,58,00,000 रुपये। 5,58,00,000 रुपये मिळाले तर किती लोक बाहेर पडणार? याच्यातून 26,000 लोक बाहेर पडणार। आता तुमच्याकडे 3 कोटी रुपये आहे ना, तर ते वाटून घ्या ना तुम्ही। हे लोकांना एकत्र पाहिजे नाही ना, जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचं काही पैशाचा उपयोग होणार आहे। मग तुम्ही फक्त FDR मध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे? म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्ही खूप सहन केलेलं आहे, हे लोकांनी खूप सहन केलेले आहे। आता औरंगाबादमध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील, आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू, नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानावर जेव्हा मीटिंग झाली होती, कॅबिनेटची मीटिंग होती, रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू, पडून गेले। आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे करके। आणि आदर्शचे 25 असे कर्मचारी आहे, 25 की ज्यांच्याकडून 8 कोटी रुपये वसूल करायचे आहे, त्यांनीही लोन घेतलेले आहे। म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता,
मानकापेचे खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते. दुसरं, हे जे DDR ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे, 50-50 हजार रुपयाची पगार. जे ब्रांच मॅनेजर जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज 50-50 हजार रुपये. आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर्स जे आहे 45,000 50,000 रुपये. कशासाठी? फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा. याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेले आहे, हे लोकांना काढून टाका. जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या. आणि अनेक असे प्रकरण आहे. नेरकर नावाचा एक गृहस्थ आहे, मिरकर, मानकापेचा जवाई आहे. 4 कोटी रुपये आहे. काही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकवर करण्याची. कारण काय? का राजनैतिक पक्षाशी काही संबंध आहे, त्याचा सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे. मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे, तुम्ही फक्त गोरगरिबांकडून पैसे रिकवर करा. हे कोण करत आहे? मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे. मी DDR साहेबांना सांगितलं की तुम्ही मला 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर 12 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे. नाहीतर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे. कधीपासून?